घ्या असं म्हणतो. लई सुशिक्षित लोक असले तर त्या पाळण्याला धरून उभा राहते दोघं नवरा बायको आणि त्याला खेळीत आल्ला भाडा चोरा. आता हे काय सुखाचे अरे निघन का? अरे लहानपणापासूनच जर त्याला अशी सवय मदारसा म्हणते बाबा. ज्या काळात 18 भार तुम्हाला सांगू लक्ष देऊ नका. पूर्वी राजे रोकाच्या काळातली आणि आपल्या काळातली तपास सांगतो साहेब. पूर्वी 18 भार वनस्पत्या होत्या. आपल्या काळामध्ये 2च वनस्पत्या 3च वनस्पत्या काढल्यात. गाजर गवत बेसरम आणि येड्या बाबडे. आणि पहिलं कसं होतं 22 त्या पोखरने नदी गंगा वाहते. 12ही महिने नदीला आणि विहिरीला पाणी होतं. आपल्या काळात पावसाळ्यात टँकर आहेत का? कमी भाग्यवान माणसं आहेत. अरे राम राज्य में था दूध, कृष्ण राज्य में घी, अपने राज्य में देशी दारू दबा दबा के पी. विचार आपल्या भागात पेत नाहीत कोणी, ते सोडून द्या. वाईट वाटतं आम्हाला. वाटतं डॉक्टर वीर साहेब बरे, त्यांना वाटतं गायकवाड साहेब बरे, त्यांना वाटतं चव्हाण साहेब बरे, त्यांना वाटतं गणेश बापू बरे, त्यांना वाटतं आमचे नवनाथ महाराज बरेत, त्यांना वाटतं रसाळ गुरुजी बरेत, त्यांना वाटतं घिगेव साहेब बरेत. बरे कोणी नाही. चौकशी केल्यावर सगळे कल्ल्या कुतलेलेच दिसतात. आपल्याला फक्त आपल्यापेक्षा शेजारी बरा वाटतो, पण त्याचं ऐकल्यावर आपलंच बरं वाटतं. आता काय सांगा तुम्हाला. एक माणूस शेजाऱ्याकडे गेला, तो मला लयच वैतागल्यासारखा दिसतो. काय काय पाप केलं म्हणला कळतच नाही. काय झालं? बायकोच आटली खतरनाक मिळाली म्हणला मला. आमचं दोघांना बायकोचं जरी किरकोळ भांडण झालं, बायको माहेरलाच निघून जाते. शेजारी म्हणला भाग्यवान आहेस. तो म्हणला माझं दुःख सांगतो तुम्हाला, माझी थट्टा करता का? मी काय म्हणतो, माझं माझ्या बायकोचं किरकोळ भांडण झालं, बायको माहेरालाच निघून जाते लगेच. तो म्हणला भाग्यवानच आहेस. मला कसं काय? अरे आमचं ना आमच्या बायकोचं असे म्हणला. जरी दोघांचं किरकोळ भांडण झालं, ती माहेरची सगळी इकडे घेऊन येते मला. तुम्हाला मग आमची जाती हेच बरं आहे, कारण ताप तरी देत नाही मला. आता काय त्याचं ऐकल्यावर पण आपलं बरं वाटतं. अहो इकडचे दोघं नवरा बायको रोजच भांडायचे आणि इकडचे रोजच हसून खेळून राहायचे. ते बायकोला म्हणला जरा आदर्श घेणे शेजारचा, किती आनंदानं जीवन जगते. कुठल्या जन्माचा पाप आहे माझ्या पदरात पडली ग? त्याला असं वाटायचं आम्ही रोज भांडतो आणि रोज हसून खेळून राहते. त्याचं रहस्य विचारावं. गेला शेजाऱ्याकडे म्हणला का काय भाग्यवान आहेत, पूर्व पुण्यास बायको चांगली मिळाली, त्याला नशीब लागतं. किती आनंदानं जीवन जगता तुम्ही. तुम्हाला कसला आनंद होतो? तो शेजारी म्हणला तुला कोणी सांगितलं आम्ही लय आनंदात आहेत म्हणून? आणि तो मला मग का हसतात? बायको काय करते मला रागावले, ते पोळ्या करायचं बेल नसतं ना, ते फेकून हाणती म्हणला. हुकलं का मी हसतो आणि लागल्यावर ती हसते म्हणला. मला मग आमच्यात काय आटली मारामारी नाही काढ्या म्हणला. अहो आता किती उदाहरणं सांगू, काही फरक असेल घराघरात. एका माणसानं ते बेलनं घेतलं आणि पोलीस स्टेशनला गेला. मला साहेब हे जप्त करा. कॉन्स्टेबलने विचारलं काय झालं? अहो एका बाईनं मारले फेकून. विचारायचं तिला, ऐकतच नाही. ती बाई काय खतरनाक आहे म्हणले, तिच्या नवऱ्याला सांगा. म्हणला मीच नवरा आहे ना साहेब. त्याला कॉन्स्टेबल अहो एका बाईने ते बेलनं घेतलं आणि तिच्या नवऱ्याला मारलं म्हणजे अक्षरशः पायच मोडला बघा, पायच फ्रॅक्चर झाला. आता मार्मिक गोष्टी असतात आधी सांगतो मी. आणि त्याला दवाखान्यात नेलं, त्याच्या पायाला प्लास्टर करून असं बांधलं होतं. पण योग असा, त्याच्या शेजारी एक ऍक्सिडेंट झालेला माणूस आला होता आणि ऍक्सिडेंट मध्ये दोन्ही पाय मोडले होते आणि दोन्ही पायाला प्लास्टर करून असं बांधलं होतं. त्याच्या एका पायाला बांधलं होतं आणि ते हळूहळू सरकत जाऊन त्याला कसं करतं, तुम्हाला 2 बायका आहेत का? त्याला वाटलं माझं एक पाय की न मोडेल, तिथं दोन्ही मोडेल येतात. अहो आता सांगायच्या मुद्दा, संसारात कुणी सुखी नाही हो. जो देखे ते दुखी आहे बाबा. आता मी बीड जिल्ह्यातलाच आहे, बीडलाच राहतो. आमच्या गावाकडे एक म्हण आहे डॉक्टर साहेब, तुमच्या सासरवाडी ती म्हण अशी आहे, 1 पुती कुतती, निपुती कुतती, 12 पुती कुतती. संतती नाही तेही दुखी आहे. ज्याला एकच आहे तेही दुखी आहे आणि ज्याला 12 आहे तेही दुखी आहे. ज्याला संतती नाही अशा लोकांना विचारा. बरे तुमचं दोघट नवरा बायको, मुलगा नाही मुलगी नाही, मायबापाला कोणी सांभाळत नाही. वृद्धाश्रमात जाण्यापेक्षा बरे लेकरू बाळ नाही. ते कुठलं बरं म्हणते तिंगळे महाराज. कुबेराला लाजवेल अशी इस्टेट दिली देवानी, लय श्रीमंती दिली महाराज. एक सुद्धा मुलगा नाही हो. लय प्रयत्न केला आम्ही, गुजरातला सुद्धा जाऊन आलो त्या म्हातारीकडे. म्हणजे नाराजच आहे बा. ज्याला एकच पोरग त्याला विचारा तुमचं बरं, आपला एकुलता एक मुलगा, भाऊ नाही काही नाही, सध्या केली उगा चालू सक्का भाऊ पक्का वैरी, कुठलं बरं इंगळे महाराज. एका पोराचं आणि एका डोळ्याचं काय करा असतं. म्हणजे हे बी नाराजच आहे. एका माणसाला 12 मुलं होते. 12 म्हणजे ही गोष्ट आताची नाही चव्हाण साहेब, हम दो हमारे दो मधली, पूर्वीच्या काळातली. आणि 12 क्लास 1 ऑफिसर होते आणि 12चे लग्न झाले होते. काय कमी त्या माणसाला? तरी तो म्हातारा एक दिवशी हाताने भाकरी टाकून खात होता. आम्ही रस्त्यानं जाणाऱ्या माणसांना आमचे वीट साहेबांनी सांगितलं, बाबा ही स्वयंपाकाची पाळी तुमच्याकडे, म्हातारी कुठे? म्हातारी बीडला गेली म्हणले, थोरल्या मुलाच्या पत्नीच्या बाळांपणाला. म्हणले आता 1-1.5 महिना तुम्हीच टाकता का भाकरी? नाही म्हणला 12 महिने मीच टाकतो म्हणला, कारण थोरल्याचं झालं की दुसऱ्याचं चालू होतं म्हणला.
आणि 12व्याचं होत तर पुन्हा पहिल्याचं चालू होतं म्हणला. मग ती म्हातारी माझ्याकडे येतच नाही, म्हणजे 12 असून बी नाराजच आहे. तुम्हाला सांगू आता विनोद, ते पुस्तकं वाचा तुम्ही, काही गोष्टी मार्मिक असतात. तुम्हाला सांगतो मार्मिक म्हणजे अशा, जो देखे तो दुखिया बाबा सुखिया कोई. तुम्ही कबीर एक रसाळगुडची प्रेत यात्रा चालली होती, लक्ष देऊ नका, आणि प्रेताच्या मागाशी गड्याची लाईन चालली होती, आणि एक माणूस ती शिकाळी गाडगं धरून आपलं चाललं होतं, आणि एका हातात त्यानं कुत्रं बांधून चाललेलं होतं. त्याच्या गळ्यात हार घातलेला, अंगावर गुलाल टाकलेला, पोळ्याच्या बैल जसं सजवितात ना असं नटून चाललेलं होतं. आणि ती गड्याची लाईन मागं एका रस्त्यानं जाणाऱ्या माणसाला थोडं विचित्र वाटलं. त्या मधल्या एका माणसाला, बरीच प्रेत यात्रा पुढे गेलं, मधल्या माणसाला तो माणूस म्हणला, हा काय प्रकार आहे? म्हणले काय? ते गाडगं एका हातात कुत्र्या एकात. नाही म्हणला, हे जी पाणी पाजायला चाललं ना त्या माणसाची बायको मेली म्हणला हे, आणि हेच कुत्रं चावून मेली म्हणला, म्हणून त्यानं त्या आनंदानं नटून चालवले. तो माणूस त्या मधल्या माणसाला म्हणतो, हे कुत्रं आपल्याला मिळेल का? हे म्हणले, आम्ही काय मूर्ख आहेत का, बारीला लागलो, ते आमचं झाल्यावर घेऊन जा म्हणले. अरे सगळेच वैतागलेले, जो देखे तो दुखिया बाबा. आणि का दुखे सांगू किती, सकळ संसाराची स्थिती, नसाहे पाषाण फुटती, भय कापती भरला, नकळ संचित होते काय, नकळ संचित होते काय. अनेक दुःखे सांगू किती, सकळ संसाराची स्थिती, नसा हे पाषाण फुटते, भय काप चित्ती भरलाच. महाराज संसारामध्ये सुखनं महाराजाने विचार केला, यांना सुखाची गरज आहे, मग परमार्थामध्ये सुख आहे. मग हे लोक परमार्थ का करत नाहीत? बहुतेक परमार्थिक साधना कठीण वाटत असावी, आणि कठीण परमार्थ कोणाला नको. अवघड कोणी न करे सांगता, सुलभ बहुता गोड वाटे. सोपं पाहिजे, किती सोपं. तिसऱ्या अध्याय ज्ञानेश्वर महाराज सांगतात, देखे रोगाते ज्यावे, औषध तरी द्यावे, परिती आतुरीचे व्हावे, मधुर जैस. एखादा रोगी असतो, रोगी त्याला औषध पाहिजे, गोड फुकट सतत, आणि न बोलता घरी आणून दिलं तर इतकं सोपं पाहिजे. अहो पूर्वी साधना कठीण होती. तुम्हाला सांगू माय बापू, पहिली गिरवाणवाणी संस्कृत भाषा होती. आता ही अडचण तुकाराम महाराजालाच नाही, देवाला सुद्धा निर्माण झाली होती. संस्कृत भाषा जगाशी कळेना, म्हणून नारायणा संकट पडले. मग काय केलं देवाने? तोच अवतार धरी अलंकापुरी, ज्ञानाबाई सुंदरी तारावया, महाविष्णूचा अवतारण सखा माझा. ज्ञानेश्वर महाराजाच्या रूपाने येऊन त्यानं संस्कृत हे प्राकृत मध्ये आणलं. का? तिरे संस्कृतीची गहने तोडून या मराठी शब्द सोपाने, रचिले धर्मनिदाने शरी निवृत्ती देवे, मार्गधारे वर्तावे, आपल्याला मिळालेलं सुख समाजांना मिळावा, म्हणून संस्कृती प्राकृत. कारण संस्कृत बोलणं एवढं सोपं नाही महाराज. आता तुम्ही 40 वर्षापासून मी कीर्तन करतो, सगळे परिचयाचे आहेत. अभंगचे प्रमाण किती सांगाल, वव्या भागवतातल्या सांगाल, सगळी काड्या सांगाल, पण संस्कृत श्लोक बाबा एखादा तरी माझ्या मुखातून ऐकलाय का? अहो मला सुद्धा संस्कृत शिका वाटत होतं डॉक्टर साहेब. मी पंढरपूरला गेलतो एकनाथ महाराजाकडे स्वामीच्या मठात संस्कृत शिकायला, पण लय बोबडा होतो मी, चांगला कळता होईपर्यंत. मला र शब्दाचा उच्चार येत नव्हता. आपण शिळीला हर्र म्हणतोच ना, ते माझ्याकडून हल व्हायचे, ते जीभच हालत नसे. महाराज म्हणले म्हणे जाऊ नको, नीट म्हणत नाही, पापा असतं, नको तर नको, अजून तसंच येते, कुणी नाती लागाव त्याच्या. अहो लोकांना वाटतं काय अवघड आहे. अहो मराठी भाषेनं टीममध्ये येतं, संस्कृत होतं, काही काही नाही तिथं शून्य देतात उत्कृष्ट बोलण्याच्या नादात. असे वारकरी जर एखाद्याच्या घरी गेले की अरे महाराज आलेले संतरंजी आणणारे, संतरंजी काय झाला, सतरंजी म्हण की, का शून्य दिल्यावर झालं होय संस्कृत. इतकं सोपं आहे का? अरे ते महाराजाला जेवायला वाटायचं, परांती कुठे? परांती वाट लावताना सुद्धा म्हणतात बुंका आहे का? बुंका बुंका नाही, बुकाच आहे. अहो आमचे तुकाराम महाराज, तुम्हाला खरं सांगू का, दयाळू संत तर होतेच होते, पण वैद्य सुद्धा होते. नेमकं लागणार औषध देणारे. अलीकडच्या वैद्यासारखे नवे आम्ही वैद्यार्थाचे भुकेले. पाऊस अधिकारी तैसा करू उपदेश, अधिकारी तैसा दावियेला मार्ग, ज्याचा जैसा अधिकार नसा असं मार. जाऊ दे, तुकाराम महाराज आमचे जेवढे कीर्तनकार आहेत आमच्यावर सगळ्यावरती जिम्मेदारी. सर्व समाजाला रुचल पचल असं सांगावं लागतं, कारण आम्ही खरं कीर्तन तत्वज्ञान सांगितलं, खरं कीर्तन सांगितलं. किती लोकांना पटन? म्हणजे पुन्हा डोके लावताला आता पत्र आम्हाला खोटं सांगत होते का काय म्हणून?
खरं म्हणजे उगत तत्वज्ञान सांगायचं. माया, ब्रह्म, आत्मा, जगन्मित्य, ब्रह्मसत्य, अजातवाद, विवर्तवाद, परिणामवाद, रज्जू, सर्प, घटपट असा वेदांत सांगायचा बाबा. ब्रह्माचं झाडच उभं करायचं त्यांच्या पुढं. अहो एवढं चांगलं सांगितलं तरी जाताना चर्चा करतात ते काय महाराज आणि काय कीर्तन. दुसरा म्हणतो काय झालं त्याची त्याला तरी कळायला का ते काय म्हणलं ती. आता हे वाद आम्हाला कळतच नाही. मग आम्ही काय करतो सोपं सांगतो, संसारातल्या गोष्टी सांगून पटवून देतो. तरी काय लोक नाव ठेवतो. काही लोक म्हणतात इंगळे महाराजाचं कीर्तन होतं डॉक्टर वीर साहेबाकडे काल्याचं, वाटलं जावा काहीतरी देवा धर्माचा गप्पा ऐकायला मिळतील. सगळ्या संसारातल्याच गोष्टी हे का आपल्याला माहित नव्हतं का. म्हणजे बरं आहे का ताप. कठीण सांगावं कळत नाही, मग सोपं सांगावं तर माहिती म्हणतात. मग काय करायचं. ह्या लोकांसाठी मी एक मधला मार्ग काढलेला. मधला एका माणसाने पेपरला अशी जाहिरात दिली होती, आपल्याला जो नवी गोष्ट सांगायला माहित नाही अशा माणसाला 10,000 रुपये बक्षीस देणार आहे. लोक पेपर वाचायचे जायचे. ते म्हणायचे मामा तुमचा नियम आहे, तुम्हाला माहित नाही अशी गोष्ट सांगितलं 10,000 रुपये. हो सांगा. सगळी गोष्ट ऐकून घ्यायचं ना. ऐकल्यावर काय म्हणायचा ही माहिती मला नवी सांगा. नवी म्हणजे 5 पैसे देत नसं कोणाला. सगळं ऐकलं की म्हणायचं ही गोष्ट माहिती हो नवी सांगा नवी. मग माझ्यासारखा एक शहाणा गेला त्याच्याकडे. तुम्हाला मामा तुम्हाला माहित नाही अशी गोष्ट सांगितलं तुम्ही 10,000 रुपये देणार आहेत. हो सांगा मला. गोष्ट अशी आहे म्हणला तुमच्या वडिलाचं आणि आमच्या वडिलाचं लय दोस्ताना. पण काही काळ तुमच्या वडिलाची परिस्थिती नाजूक झाली म्हणजे गरिबी आली. मग तुमच्या वडिलांना माझ्या वडिलाकडून 1,00,000 रुपये उष्णमन नेले ना, शेवटी दिलेच नाही, तशीच मेले बघा तुमचे वडील. ही गोष्ट तुम्हाला माहिती आहे का म्हणला. नाही म्हणला मग दे 10,000. असं सांगावं लागतंय तेव्हा जमतंय. उठायला कठीण नाही पटत नाही सोपं माहिती. मग काय करायला पाहिजे मला सांगा. अहो कसं आहे अधिकारी तैसा अहो समोरचा जसा अधिकारी असेल असं तुम्हाला सांगू का. एखाद्या आम्हाला काय येतं हे आम्ही वजन दाखवण्याचा प्रयत्न केला आणि सर्वसाधारण समाजा वजन बसत नाही, हाय ते बी निघून जातं. आता नाही कळाल्यावर काय. पूर्वीच्या काळातली गोष्ट काय करायचं. एक माणूस इंग्रजी शिकलं होतं आणि त्यानं घरी पहिलं काय महिला शिकलेल्या नव्हत्या. त्याला बायको अंगठ्या भादर मिळाली होती हे माहिती होतं. पण मित्राला घरी घेऊन गेला. त्याला वाटलं मित्र देखत वजन दाखवा घरी. घरी मित्राला घेऊन गेला. बायकोला म्हणते 2 कप टी 2 कप चहा कर. त्याला माहिती बायको आडानी अंगठ्या भादर आहे. ते गेलो वजन दाखवायला. बायकोला म्हणतं पाहुणे आले 2 कप टी. त्याची बायको म्हणते तूच कपटी, तुझा बाप कपटी, तुझी माय कपटी. आता मला सांगा सरळ सांगायचं 2 कप चहा कर. कशाला कुठं करायचा. अहो आता कळत. एक पोरग 4थी पासून खेड्यात होतं, 5वी पासून बीडला आलं, ग्रॅज्युएट झालं, नोकरी लागली. उन्हाळ्याच्या सुट्टीत बायका पोरं गावाकडे पाठवले. पहिली काय फोनची व्यवस्था नव्हती. मग त्यानं काय केलं वडिलाच्या नावाने एक पत्र लिहिलं. सगळं पत्र मराठीत लिहिलं पण एक शब्द इंग्रजी घातला. दादाला म्हणावं लवकरात लवकर आमची फॅमिली पाठवून देणे. आता म्हाताऱ्याने त्या 2री 3रीच्या पोराकडून वाचलं. ते मला आजोबा ते फॅमिली पाठवून द्या म्हणताय. आता म्हाताऱ्याला फॅमिलीच कळायला नाही कशाला म्हणते ते. म्हातारा थांबला थोडा आलं लक्षात. मला त्याला लहानपणी घोंगडीला आवडत होती. बहुतेक घोंगडी पाठवून द्या म्हणला असा. पण म्हातारा मला त्या शहाण्याला कळायला पाहिजे त्याच्या लहानपणीची घोंगडी अजून राहिली होय. त्यानं लगेच पत्रानं उत्तर दिलं की तुझी फॅमिली उंदरानं तुकडे तुकडे करून टाकले. मला असं कसं होतं. आता त्याचा अर्थच नाही कळायला. समोर त्याला कळण असं सांगायला पाहिजे. महाराजांनी विचार केला परमार्थ कठीण आहे ना, मग सुख प्राप्तीसाठी सोपा उपाय सांगतात. दिनाने दुर्बळासी दिनाने कृपासी दिनाने दुर्बळासी दिनाने सुकरासी हरि कथा सुकरासी हरि कथा तारु भवसागरचे तारु भवसागरचे हे सुकरासी हरि कथा सुकरासी हरि कथा तारु भवसागरचे तारु भवसागरचे. अभंगाच्या पहिल्या चरणात महाराज सांगतात दिन आणि दुर्बळाशी सुकराशी हरिकथा. आता सुज्ञाज्ञ लोक शंका घेतील. इंगळे महाराज उपाय सांगितला फक्त 2च लोकांसाठी दिन आणि दुर्बळ. मग बाकीच्यानं काय करावं काय करावा ही शंका उत्पन्न होण्यापूर्वी अगोदर दिन दुर्बळ कोणाला म्हणतात बघू. म्हणजे राहिलेल्याचा विचार करतात. दिन कोणाला म्हणायचे इंद्रियाचे दिने आम्ही केलो नारायणे. जे इंद्रियाच्या ताब्यात ते दिन आहेत. दुर्बळ कोण तुका म्हणे दुबळी कोण कोण गेली वासुदेवाशी विसरू नका. दुर्बळ ह्या वघ्या जन नारायणी नारायणी विना मुखा
नारायणी विनमुख दुर्बळ ह्या वगे जन. आता कोण राहिलं खाली? इंद्रियाच्या ताब्यात ते दिन आहेत. बरं जाऊ द्या. ह्याच्या व्यतिरिक्त एखाद्यानं हरिकथा केली चालतं का? चालतं. ज्ञानेश्वर महाराज सांगतात, जैसे नाव स्त्रिया बाळा तोये तरणे. जसं चंद्रभागेच्या पाण्यातून पलीकडे जाण्यासाठी लहान मुलाला महिला मंडळासाठी नाव असते. पण यदा कदाचित जर पावणारा माणूस त्या नावेत बसला, नाव म्हणते काय उतर तुला पावता येत असून का बसला? नाही म्हणत, त्याला सुद्धा तारूनच नेते. तशी हरिकथा. तारू भय भय सागरी तारू भय भय सागरी तारू भय भय सागरी तारू भय भय सागरी तारू अभंगाच्या दुसऱ्या चरणात महाराज सांगतात, ही हरिकथा अशी कोणी असा कशी असा तारो भव सागरीचे उंच नीच अधिकारी. उंच नीच काय नेणे या भव नदीतून तरुण जाण्यासाठी एकमेव साधन हरिकथा आहे महाराज. असा जगात एकही माणूस जन्माला आलेला नाही की परमार्थ न करता तरुण जाणारा. आपुली अंगी तोडी माया जाळ आयशे नाही बळ आयशे नाही बळ आपुली अंगी तोडी माया जाळ आयशे नाही बळ कवनापाशे. कारण संसार सिंधू दुस्तर नुलंग उलंगिता पार बहुत वावले दूर नलगे जेतीर बुडाले तयाचा मूळ ना मार्ग. कारण याच्यातून तरुण जाण्यासाठी एकमेव साधने हरिकथा. पण कोणती? चरित्र
तिसऱ्या चरणात महाराज सांगतो कोणती हरिकथा चरित्र ते उच्चारावे केले देवे गोकुळात जे चरित्र केले त्याचा उच्चारावे शब्द हे ध्यानात ठेवा सगळ्या आचरावे नाही आचरणात आणायचं प्रभू रामचंद्राचं चरित्र आणि उच्चार करायचा भगवान श्रीकृष्णाच्या चरित्राचा पण लोक लय डोकेबाज आहेत नेमकं उलट करतात प्रभू रामचंद्राच्या चरित्राचा उच्चार करते तोंडाने आणि भगवान श्रीकृष्णाचा आचरणात आणाय बघतात लोक म्हणतात इंगळे वारात तुमच्या देवानं 16,108 बायका केल्या आम्ही 2 केल्या कुठं बिघडलं मी म्हणतो ठीक आहे त्यांना 12 गाव आग्नी गिळला होता तुला उदबत्ती पोळीलं तर टुनकुंड उडी मारतो अरे लायकी तरी बघा ना आपली काय ते म्हणून उच्चारावे शब्दभर फायदा काय पवित्र होईन चरित्र उच्चारे रूपाच्या आधारे गोजिर्या अवतार चरित्रे वर्णिता चोरटा वाल्मिक झाला सरता व्यास जार पुत्र सर्वता केला सरता असं या चरित्राचं महत्व ही हरिकथा सुख प्राप्त करून देणारी भव नदीतून तारून नेणारी पण या पद्धतीनं करायची आहे तुका म्हणे आवडी भरी तुका म्हणे आवडी भरी ऐका सज्जन हो माय बापा सगळ्या अभंगाचा भर शेवटच्या चरणामध्ये द्यायचा ही हरिकथा सुख प्राप्त करून देणारी पण आवडी धरी भव नदीतून तारून नेणारी पण आवडी धरी भाव प्रेम श्रद्धा विश्वास आवड हे कार्तिवाचक शब्द आहेत लक्षात ठेवा माय बापा परमार्थामध्ये पदार्पण केलं का पहिलं ठरवायचं परमार्थ गरज म्हणून करायचा का आवड म्हणून करायचा कारण आवड आणि गरज जमीन आसमानचा फरक आहे महाराज तुम्हाला सांगू माय बाप एका माणसाने गाढव पाळलं होतं त्याला लागतच होतं वजा वागवायला त्याच माणसाने औरंगाबादून एक इंग्लिश कुत्रा आणलं ते केसाचं कुत्रा त्याला काय टॉमी का काय म्हणतात
25,000 रुपये देऊन आणलं. ते कुत्र्याला दूध पाचायचं, बिस्किट खाऊ घालायचं, साबण लावून आंघोळ घालायचं. ते गाढव म्हणला काय मूर्ख मालक आहे म्हणला, अरे मी मरणाचं काम करतोय आणि मला काम झालं की नदीला सोडून देतोय. हे बिना कामाचं असताना एवढा खर्च करतंय, दूध पाचतंय, साबण, असं का करतो मालक? मालक बाहेरून आला का ते कुत्र पळतच जायचं आणि मालकाच्या गळ्यात टंगड्या टाकून तोंड चाटायचं. आता गाढवाच्या लक्षात आला असं करावं लागतं काय की तेव्हा खायला मिळतंय. अरे त्या गाढवानं काही विचार करा ना, मालक तिकडून आलं, गेलं, गळ्यात टंगड्या टाकल्याला लागलं तोंड चाटायला, काटे घेतले ना असं बच केलं का नाही ते गाढव. ते गेलो कुत्र्याकडे, म्हणला काय मिळे गाड्या, अरे मी मरणाचं काम करतोय, मला काम झालं की नदीला सोडून देते आणि तुला बिना कामाचा असताना एवढा खर्च करतो का? त्याचं कारण आहे म्हणला, मालकाने तू तुला सांभाळ, तू त्याची गरज आहेस आणि म्हणून, आणि मी मला जो मालक एवढं करतो तर मी त्याची आवड आहे. आवड आणि परमार्थ आवडीनं असावं महाराज. स्तुती म्हणून नाही, प्रत्येक कीर्तनकार सांगते, तुम्ही बघतात. एवढी मोठी डॉक्टर मंडळ एवढा भव्य असा कार्यक्रम करतात. सगळे अन्नदान, किती 24 तास अन्नदान आहे, ज्ञानदान आहे, वस्त्रदान आहे. परमार्थ करत असताना लक्षात ठेवा, सत्कार्यासाठी करायचा, सत्कारासाठी नाही. विठ्ठल विठ्ठल. दंभाचं प्रदर्शन मारणारा परमार्थ देवाला आवडत नाही. आवडीनं करायला पाहिजे, श्रद्धेनं करायला पाहिजे. तुम्हाला सांगू का, आता विनोद ते वाचा पुस्तकात, परमार्थात पदार्पण केलं का आपल्याकडे 2 रस्ते आहेत. परमार्थ उद्धारासाठी करायचा का पोटासाठी, हे 2 रस्ते आहेत. एका माणसानं शेळ्या मेंढ्या बसवल्या होत्या कपाशीच्या रानामध्ये खतासाठी. रोज एक लांड गायचा आणि मेंढीचं कोकर घेऊन जायचं. 3 दिवसात 3 कोकर कमी झाले. मालकाने त्या कुत्र्याला बोलले, इकडे 3 टाइम तुला भाकरी खाऊ घालतो आणि तू राखण असताना रोज एक कोकर कमी होते, मग काय उपयोग आहे? उद्या लांडगा पकडला पाहिजे, नाही तर तुझी भाकर बंद. मालक आणि कुत्रा जागेच राहिले. तेवढ्यात लांडगा आला, मेंढीचं कोकर उचलला. मालक मला चल पळ. लांडगा पडून कुत्रा माग 5-7 किलोमीटर गेले, पण लांडगा काही सापडला नाही. कुत्रा नाराज होऊन माघारी आला. मालक म्हणला नाही सापडा, नाही सापडा. का नाही सापडा? त्याच्या माझ्या पळण्यात लय अंतर पडलं. एवढं अंतर का पडलं त्याचं कारण आहे म्हणला, लांडगा जी जोराजोरानं पळत होता त्याचा जीव वाचवायसाठी आणि मी पळत होतो भाकरीसाठी. विठ्ठल विठ्ठल. सर्वांना भाकरीसाठी पळायचंय का उद्धारासाठी पळायचं? अहो भाकरीची काय काळजी करता? नको चिंता करू वस्त्रा या पोटाचे, माऊली आमुचे पांडुरंग. पोटासाठी आता न करावी चिंता, आहे त्या संचिता माप लावू, बैसोने निश्चळ करित्याचे ज्ञान. तुम्हाला सांगू, आमच्या शरद महाराजाचं नाव राहिलं होतं, अजूनही पुन्हा बोलत बोलत राहिलं होतं का घेतलं होतं? संगीत विशारद आमचे शरद महाराजांनी शेवटची चाल खूप चांगली म्हणले. माझ्या पुन्हा लक्षात आलं चाल म्हणले. सुंदर गायक असो, ऐका, लक्ष देऊन ऐका. किती दिवसांना परमार्थ करतो याच्यावर देव भेटत नाही. केवढा मोठा कार्यक्रम करतो ह्याच्यावर देव भेटत नाही. किती आवडीनं करतो त्याच्यावर देव भेटतो. एक माणूस बीडमध्ये तपश्चर्या करीत होता देवाच्या भेटीसाठी. नारद आले, नारदाचं दर्शन घेतलं. ते म्हणले, नारदा कुठे चाललात? म्हणले वैकुंठात. मग तो माणूस म्हणला, देवाला विचारा ना मला कधी भेटणार आहे ते. विचारतो म्हणले. मग नारदाने देवाची भेट घेतली. भगवान, बीडला एक झाडाखाली माणूस आहे, तुमची तपश्चर्या करतो भेटीसाठी, तुम्ही कधी भेटणार आहे सांगा. भगवान म्हणले, त्याला जाता जाता सांगा, तो ज्या झाडाखाली बसलाय त्या झाडाला जेवढे पानं आहेत तेवढे जन्म घेऊन भजन कर म्हणा, त्यावेळेला मी भेटेन. आणि ते झाड होतं चिंचाचं. नारद म्हणले, मी वडवणी मार्गे जातो ना, तिकडे कशाला मरायला जाऊ का म्हणले सांगायला. अरे म्हणले, त्याचा निरोप आण माझ्याकडे आणला, माझा पौचिती करा ना. आल्यावर त्यानं सांगितलं काय झालं. नारदा, भेटन म्हणले. भेटन म्हणले, जी नाचायला आणि उड्या मारायला, गाये नाचे उडी आपुल्या छंदे. नारद म्हणले, काय करावं ह्या माणसाला, देव भेटन इतकंच ऐकून नाचायला, कधी भेटन ऐकूनच घेत नाही. पुन्हा भेटल म्हणले की नाचायला, तेवढ्यात आमचे भगवान हजर. नारद म्हणले, देवा कधीपासून खोटं बोलायचे शिकले तुम्ही? अहो माझा निरोप अजून पोहोचला सुद्धा नाही तर तुम्ही माझ्या मागच हजर. ते म्हणले, नारदा माझी भेट किती दिवसानं भजन करतोय त्याच्यावर अवलंबून, किती तळवळीनं करतोय बघ, त्याचं अंतकरण मला कसं वाहिलेलं आहे. म्हणून परमार्थामध्ये भाव प्रेम आवड पाहिजे. तुम्हाला सांगू, कारण उंच नीच काही नेणे भगवंत, अंतकरणातला भाव बघतो, लहान मोठा बघत नाही. एक राजा आजारी पडला होता, त्याला डॉक्टरला घरी बोललो, औषध इंजेक्शन, थंडी तापे 7च होती गावामध्ये, 7च चालू झाले. मग इंजेक्शन गोळ्या देऊन डॉक्टर निघाले. गेट पशी त्यांचा वॉचमॅन होता शिपाई, त्याला आजारीच होता, 7च होती गावात. ते म्हणलं, साहेब मला बरं वाटत नाही. मग डॉक्टरने त्यांना औषध गोळ्या दिल्या. राजानं बघितलं वरून, म्हणले डॉक्टर साहेबाला थांबवा. खाली आले राजे साहेब, म्हणले काय केलं आमच्या शिपायाला? काय नाही साहेब, त्यांना औषध गोळ्या दिल्या. कोणत्या दिल्या बघू द्या. बघितलं. ते राजा इतकं चिडला, म्हणला तुम्हाला डॉक्टरच कुणी केले? म्हणला, मी राजा असून मला त्याच गोळ्या आणि माझ्या शिपायाला त्याच गोळ्या, म्हणजे माझी लायकी तुम्ही माझ्या शिपाया बरोबर केली. डॉक्टर म्हणले, साहेब ह्यो गुन्हा माझा नाही, हे गुन्हा देवाचा आहे. तो लहान माणूस आहे, त्याला लहान रोग पाहिजे होता, तुम्ही महान माणूस आहे, तुम्हाला महान रोग पाहिजे होता, म्हणजे गोळ्या बदलून दिल्या असत्या. आता मला सांगा, डॉक्टरनं लहान्या मोठ्याचा विचार केला का आजाराचा?
तसा आमचा देव भाव हा आजार पाहतो. विठ्ठल परमार्थ तुका म्हणे आवडी धरी का कृपा करी म्हणून या तारू भव सागरीचे उंच नीच अधिकारी विठोबर. दीनानी दुर्बळाशी सुकराशी हरिकथा तारू भो सागरीचे उंच नीच अधिकारी यथामती धावकात धावते वेगात. संकल्पित वेळेत अभंगाचा भावार्थ संपवलेला वेळ आपली अजून अर्धा तास शिल्लक आहे. मी मगाशी बोलून गेलो आजचे हे नैमित्तिक आणि ठरक. बाबा अजून टाइम आहे मला वाटतं यायला लागले काय. मी मगाशी बोलून गेलो आजचे हे नैमित्तिक काल्याचे कीर्तन आहे. कारण भगवंताने गोकुळामध्ये चरित्र 2 अवस्थेत केलेले. ये जसे चरित्र केले नारायणे रांगता गोधने राखिताय रांगत रंगने चोळत नावणी धरे साज कमाळा निळे नवल केले साज ऐका सज्जन आहो माय बापा. प्रत्येक कीर्तनात प्रत्येक महाराजाकडून तुम्ही काल्याचे कीर्तन ऐकतात. फक्त विनंती अशी आहे काल्याचे कीर्तन ऐकत असताना वाच्यार्थानं विचार करायचा. काय लोक इंगळे महाराज काय चाली लावला तुम्ही त्या देवाच्या गवळ्याने अभंग म्हणता. चोरी करणं पाप आहे. पाप नाही महापाप आहे. मग ते काही लोक म्हणतील देवाने केलं त्याला काय म्हणत. चोरी नका ध्यानात ठेवू. कशाची केली बघा. हरीने माझे हरिले चित्त चित्त चोरी येले नंदाच्या माझे चित्त चैतन्य चोरोने सावळे रुपडे चोरटे मृदू सभाय नवनीतन तैशे सज्जनाचे. चोरी केली पण चित्ताची. मग जिथं वाच्यार्थ लागत नाही तिथं लक्षार्थ लावायचा. नाही तर काही लोक वाच्यार्थानं विचार करतात. 12वीचा पेपर चालू होता. एक मुलगा मागच्या मुलाचा पेपर बघायचा आणि लिहायचा. मागच्याचा पेपर बघायचा आणि लिहायचे. ते गार्डनिंगचे सर गेले म्हणजे हे पोरा दिसत नाही तुला परीक्षा चालू काय बघतो रे माग. तुम्हाला हो सर माझा काय गुन्हा आहे प्रश्नपत्रिकेवर लिहिलेले मला मागे पहा. अरे मग त्या पत्रिकेच्या मागं पाय की काय लिहिले ते का तुझ्या मागं पाहिजे होय तिथं. अहो मी जाऊया रसाळ एक पोरग 3 महिने गैरहजर आले शाळेत. त्याच्यामुळे त्याचं नावच कमी केलं शाळेतून. आणि ज्या दिवशी परीक्षा त्या दिवशी इनफिन करून असं गेलं आणि सरला म्हणतं माझा परीक्षा क्रमांक काय काय नाव आहे तुझं आमकाम कर. तुझं नाव कमी झालं म्हणले. तू 3 महिने शाळेत गैरहजर होता त्याच्यामुळे तुझं नाव शाळेतून कमी केलं. तुला परीक्षेला अजिबात बसता येणार नाही. तो म्हणला सर चालेल. नाही बसता आलं तरी चालेल आपण उभा राहून लिहू शकतो. तुम्हाला काय वाटतंय म्हणला. अरे ते सर काय म्हणते तू काय म्हणतो. एका शिक्षकाने का परवडोट ते म्हणजे का सर ते म्हणजे काल तुला एक कुत्र्यावर निबंधन होणार काय झालं त्याचं. काय करणार म्हणला सर. अहो त्याच्या पाठीवर कागद ठेवतो तो पळालं म्हणला ते कुत्र. आणि कसा लिहावा म्हणला कुत्र्यावर निबंध. त्याच्या काय पाठीवर ठेवायचा होता काय बोला. एका शिक्षकाला एका परवडोट ते म्हणजे कार सर म्हणले काल तुला आळस याच्यावर एक निबंधन काय झालं त्याचा. आणला ना म्हणला सर आपण पोरगाला हुशार आहे. त्यानं कागद काढला आणि दिला सरच्या हातात. त्यानं बघितलं मागून मरून सगळं कोरच. म्हणला हे तर कोरच आहे. म्हणला ह्यालाच तर आळस म्हणतात म्हणला. अहो किती आळशी माणूस असं सांगतो तुम्हाला किती आळशी माणूस. अहो एका वाटेवर अशी 4-5 बसले ते आमचे डॉक्टर साहेब तिथून चालीवर डॉक्टर साहेब ते म्हणले लय तुम्ही 5 लोक नंबर 1 चे आळशी आहेत. काम नाही धंदा नाही. पण तुमच्या 5 जणांपैकी 1 नंबर आळशी कोण आहे त्यांना पटकन वर हात करा मी 500 रुपये देणार आहे. 500 म्हणल्यावर 5 जणांपैकी 4 जणांनी पटापटा वर हात केले. 500 रुपये द्यायलेत ना. एकानं हातच वर केला नाही. हे म्हणले अरे मी 500 रुपये द्यायला तयार आहे. सगळ्यांना वर हात केले तू का नाही वर हात केला. ते जांभळी देऊन कसं करतं. कटाळा आलाय म्हणला. हात वर करायचा कटाळा आला. नंबर 1 आळशीच बाबा म्हणले तू. पहिलं बक्षीसच तुला म्हणले धर 500 रुपये. तो म्हणतो खिशात घाला ना म्हणजे घ्यायचा सुद्धा कटाळा. बरं पाट्या आता काय बोला आटले इतके कुठं आळशी आहेत का लय वाच्यार्थ लक्षार्थ किती सांगावं तुम्हाला.
अहो आता एक पोरग बाथरूम मध्ये आंघोळ करीत होतं, शाळेचं टायमिंग होतं 7चं, आणि त्याची आई त्याला 5 मिनिट कमी, त्याची आई म्हणते, पोरा लवकर उरक, इतका वेळ आंघोळ करीत बसला तर तुझी शाळा बुडवल. हे बाथरूम मधूनच म्हणतं, आई एवढीशा पाण्यात कशी बुडल का शाळा? म्हणजे काय आंघोळीच्या पाण्यात बुडल म्हणली होती. आता काय सांगा. अहो एक लहान मुलगा गेला शाळेत, वारकरी संप्रदाय घरानं गळ्यात माळ कपाळाला गण. ते सर म्हणले, एवढा एवढाच दिसतो, उंची रोळा एवढी सुद्धा नाही तुझी, आणि गळ्यात माळ कपाळाला गण. तुम्हाला हो सर, आमचा घराणा परमार्थिक आहे, भजनी घराणा आहे, आजोबापासून पापापासून 3री पिढी आमची भजन, सगळे गायक वादक घरातले. सर म्हणले, वा सगळे वारकरी सांप्रदायिक माणसं भजनी घराणा आहे म्हणल्यावर तुला संगीताबद्दल बरीच माहिती असेल. ते पोरग म्हणलं, माहिती ना सर आपल्याला संगीताबद्दल. काय माहिती म्हणले तुला? तो म्हणला, ती कालच मामाच्या गावाला गेली. कोण? सर म्हणले, बाबा त्या संगीताबद्दल नाही रे, संगीत तू भजन म्हणतात ना, आता तू गायक आहे ना, मग सांग साधारणतः भजन कुठल्या पट्टीमध्ये गातो? काळी 1, पांढरी 2, काळी 3, पांढरी 4, हे कोणत्या पट्टीत गातो? म्हणलं, ह्या कोणत्याच पट्टीत नाही. मग कोणत्या पट्टीत गातो? म्हणला, झोपडपट्टीत गातो. सर म्हणले, तसं नाही बाबा, अरे रामकृष्ण हरी भजन साधारणतः कुठल्या रागामध्ये म्हणतात? तो मला, सर भजन रागात नाही, प्रेमात म्हणावं लागतं म्हणला. काय बोलू अशा माणसाला? एक हजारो विनोद आहेत एका कीर्तनात, गेल्या वर्षी बरेच सांगितलेले. एका शिक्षक रोट म्हणले, का म्हणले, मोटरसायकलला चाक किती? ते पोरग म्हणलं 6. सर म्हणले, चूक. तो मला, तुम्ही सांगा. सर म्हणले 2. तो म्हणला, तुमचंच चूक. तो म्हणला, सर तुमचं चूक, मोटरसायकलला 6 चाके कसे असू शकतात? मला सोपं गणित आहे सर, मोटरला चाके किती आहेत आणि सायकलला किती आहेत? मग मोटरसायकलची किती? म्हणलं, असं गणित आहे होय. आता काय हे लेकरं असली विचित्र महाराज, आता काय सांगा. अहो लईच अवघड खेळ. लेकरं एका शिक्षकाने एका पोरावर होट. ते म्हणले, का सर असा कोणता तारा आहे? म्हणले, अगोदर जमिनीवर राहतो आणि पुन्हा आकाशात जातो. तो म्हणला, हो सर प्रश्न चुकीचा आहे म्हणला तुमचा, तारे सगळे आकाशात असतात. ते दुसऱ्या पोराला म्हणले, तू सांग असा कोणता तारा आहे जो अगोदर जमिनीवर राहतो आणि पुरा वर जातो? तो म्हणला, सर प्रश्न चुकीचाच आहे. हा म्हणतो, तेच बरोबर. एक पोरग लय चाबर होतं. तुम्हाला, सर काय प्रश्न काय सांगा बरं? ते सर म्हणले, असा कोणता तारा आहे अगोदर जमिनीवर राहतो पुन्हा वर जातो? ते पोरग म्हणतं, म्हातारा. किती सांगायचे. लय लेकर विचित्र. एका शिक्षकाने एका पोरावर नवनाथ वाद तेवढे ओटते. म्हणले, काळ किती आहेत? म्हणले, 3 काळ आहेत. म्हणले, कोणते कोणते? म्हणले, भूतकाळ, वर्तमान काळ आणि भविष्य काळ. सर म्हणले, शाबास. आणि सांग म्हणले, आता मी उपवासी आहे. आता मी उपाशी आहे. हा कोणता काळ आहे? भूतकाळ का वर्तमान काळ का भविष्य काळ? पोरग म्हणला, ह्यातला कोणताच नाही. मग कोणता काळ आहे? ते म्हणला, दुष्काळ. आता तू उपाशी आहे म्हणजे दुष्काळच आहे ना. आता काय बोला अशा माणसाला? म्हणून वाचार तर कधी विचार करायचा. रागत रांगणी, चोरीत लोणी, धावणी दरीती गवळणी, बांधती चरणी देती गराणी, गवळणी गराणे. निघाला की यशोदेला दुसरं कामच नव्हतं. एक गवळण आली, यशोदे येणे माझे कवाड उघडिले, येणे शिंके तोडिले, दह्या दुधाती भक्षिले ओलांडिले, ऐका कवाड भ्रांतीचे उघडिले, कुलप मायेचे तोडिले, शिंक्या विदेचे तोडिले तुझ्या कृष्णे. दुसरी आली, परवा लांबच्या घरा
दारी निडलावता म्हातारा घेऊन ताकाचा डेरा फोडीला सायरा डेरा फोडीला. आता तुम्हाला एक गोष्ट यशोदे, तुझ्या पोराच्या खोड्या सांगासारख्या नाही. परवा दिवशी आला माझे सासरे दारात झोपले होते, उन्हाळ्याचे दिवस. तुझ्या पोरानं ताकाचा डेरा उचलला आणि त्याच्या ढेरीवरच नेऊन आदळला. अगोदरच माझ्या सासऱ्याची ढेरी लई मोठी आणि लई मोठ्या ढेरीचे माणसे आहेत. आपण त्यांना खाऊ घालत नाहीत. जर तुमचा माझ्यावर विश्वास नसेल, पुणे बेंगलोर रस्ता आहे, कोल्हापूरच्या डाव्या साईडला गांधीनगर आहे, गांधीनगर. मला तिथे एक हॉटेल मालक आहे, इतकी मोठी ढेरी त्याची. ते उठून उभा राहिला का ढेरी अशी गुडघ्यावर टेकते, गुडघ्यावर. ते गल्ल्यावर बसलेला असतं ना, त्यानं टेबलला असा खालून कप्पा केला, असा कप्पा ओढतं आणि त्याच्यावर ढेरी उठतो, इतकी ढेरी मोठी. काय एवढं. आणि ते असं एक गेलं डॉक्टरकडे, म्हणा साहेब लोक लय टिंगल करतात, काहीतरी सांगा बरं उपाय. डॉक्टर म्हणले तुम्हाला व्यायाम सांगतो. म्हणले काय करायचं? फुटबॉल असा पायापाशी ठेवायचा आणि असा दमेपर्यंत मारायचा, पुन्हा आणायचा आणि पायापाशी ठेवायचा. हे दुसऱ्या दिवशीच गेलं दवाखान्यात. ते म्हणले साहेब ते कालचा व्यायाम सांगितलेला नाही जमत. म्हणले का? मला फुटबॉल जर पायापाशी ठेवा तर दिसत नाही आणि लय लांब ठेवा तर पाय पुरत नाही. म्हणलं आता काय असल्या अडचणी, एवढं मोठं डेरा फोडला. पण कोणता डेरा फोडीला? दंबाचा. ऐका लक्ष देऊन. असे अनेक गाराने ऐकत आहे. यशोदा कंटाळी ती म्हणते, ए गवळणो, विनाकारण माझ्या पोराला नाव ठेवायचं नाही. माझं पोरगा असं कधीच करीत नाही. बाळे सगुणगुणाचे ताने, बाळे दिसतोय गोजिरवाने, काय सांगता गाराने ग गोकुळच्या नारे, श्रीरंग माझा वेडा, त्याला नाही दुसरा जोडा, तुम्ही याची संगत सोडा ग गोकुळच्या नारे. यशोदा म्हणते माझा पोरगा असं कधीच करू शकत नाही. माझं पोरग कसं मला माहिती, पण तुम्ही कसे आहेत हेही माहिती. तुम्ही लपुण्याचा भवरा, आळ घेता शारंग धर, तुम्ही 12 घरच्या 12 ग. जाऊ द्या. यशोदा दोपारी उगातली. इथं बसलेल्या माता भगिनीपैकी कोणती आई अशी असेल माझं पोरग लयच आगावून लय खोड्या करते म्हणणारी? कधीच म्हणणार नाही. म्हणलीच तर समजायचं नक्की सावध राहील. लक्षात ठेवा. अहो आमचे नामदेव महाराज अभंग सांगतात, कसलंही लेकरू असू द्या, आंधळे पांगळे मुके अनर्गळ जीवा पडीस बाळा, कसलंही लेकरू आईला जीवापेक्षा. अहो काही लहान मुलं इतके सुंदर असतात, बघितलं की पटकन कडेला घ्यावं वाटतं आणि काहीला बघितलं की लांबून जावं वाटतं. उग किळस येण्यासारखी लेकर असतात. कुपोषणचे लेकर बघा ना, 7वी शोभणी झालेले, हातपाय काढीवणी ढेरी टपूची जेव तू चवाली तू ह्या वाघाला, नाकावरल्या मासे हाणायच्या कळानं तसलेला वाघ म्हणतात. आणि तेवढ्यात त्या वाघाचं तोंड एखाद्या कुत्रे नेऊन चाटाव कधी लागली वाघाची. आई म्हणते बाळ्या ते कुत्रा ठेवतो जा, मी काऊन आणीन. मग आता असं असलं तरी आई वर्णनच करते. मग यशोदेने सांगितलं माझं पोरग खोडी करते असं वाटतं का? सखेबाई मुद्द्याशी धरी चोरटा, मला मुद्द्यासेत पकडून दाखवा मग माझ्याकडे. नावीला झालं एक गवळण होती. यशोदे कृष्णा तुझी आई देखत तुला सांगते, तुझी आई सांगून ऐकत नाही, ये माझ्या घरी. नाही बांधून टाके ना तुम्हाला गवळण म्हणून माझ्या घरी म्हणलं. भगवान म्हणतात देईन तोंडावर, देईन तोंडावर, देईन तोंडावर, भगवान म्हणतात देईन तोंडावर तुझ्या बापाचे हे घर. भगवान म्हणले तुझ्या घरी का आजच? सांगून चोरी. ती घरी आली, नवऱ्याला म्हणली बघा आज कुठंच जाऊ नका, पोरं चोरी करायला येणार आहेत आणि चोरी अजिबात होऊन द्यायची नाही. सगळे 10 दिवसाची गाडगे पलंगाखाली ठेवले. हे दोघं नवरा बायको पलंगावर बसले. म्हणले झोपायचं नाही म्हणजे नाहीच. आता खरं झोपेत जाणं झोपेत न उठलं काय स्वाधीन आपल्या, मेहरबानी सकाळी उठवतोय म्हणून. आता ह्याही अशी पैज मांडली आणि भगवंतानं सगळे संगोडे गोळा केले. पांड्या इट्या गोम्या चिम्या पेंद्या बोबड्या वाकड्या सुदाम्या सगळ्या पोराला सांगितलं पोराव आज गवळीने आपल्या संघ पैज मांडलेली आहे आणि आपण जरा तयारीनं चाला चोरी करायच्या. सामुग्री घ्या. काय काय घ्यायचं? घ्या रे सामुग्री चोकट, खडे सराटे काठ्या नीट. खडे घ्या, सराटे घ्या, काट्या घ्या, वस्त्रगाळ केलेली माती घ्या. गोपाळ म्हणले हो देवा काट्या ठीक आहेत चोऱ्या करायला, पण मातीन सराटे कुठं शस्त्र आहे का? भगवान म्हणले सांगतो तेवढं करा. म्हणले पण वापर करायची अक्कल पाहिजे ना आम्हाला. खडे कशाला? अरे अंधारामध्ये आपल्याला भरलं रिकामं गाडगं कळणार नाही. अशी सगळे खडे फेकायचे म्हणजे गाडग्यामध्ये दही दूध ते भटकन वाढणार आणि रिकामं गाडगं खणकण वाढणार. मग काठ्या कशाला? शिंके लाविले दुरे, उंच शिंक्यावर गाडगे असतील आपले हात पुरणार नाहीत, असं काठीनं छिद्र पाडायचं आणि प्यायला सुरुवात करायची. बरं ही माती कशाला? जर बघितलं त्या गवळणीनं आणि पळायला आपल्या मागे धरायला डोळ्यात माती टाकायची, डोळे चोळू तर घर गाठायचं. पेंद्या म्हणला जर चष्मा घालून आली तर अरे म्हणले मग काटे टाकायचे, पायातले सराटे काढूस तर तो म्हणला जर चपला घालून आली तर. हे नाही काम करणाऱ्या गाबड्याचे लक्षण. नाही म्हणत नाहीत पण ऐकत नाहीत. काही सांग कामे, आगाव कामे, ऐक्यो काय काय नुसते ऐक्यो का पोराकडे का रे?
अरे आमचे ते सुधाकर महाराज, शरद महाराज, आमचे अण्णा, हे सगळे महाराज लोक आहेत ना, तिथं डॉक्टर साहेबांच्या तिथं वर बंगल्यावर बसलेले आहेत. त्यांना म्हणा बोललेले कीर्तन सुरू करायचं, आमचं बोलून ते इथंच म्हणतात, तिथं नसले तर तिथंच आहेत. मी तिथूनच आलो. मग तू कुत्र असलं तर, मग चावलं तर, मी म्हणलं हेच मर, कशाला कुठं जातो. नाही तर म्हणत नाही, काम करीत नाही. एक जणाची म्हातारी आजारी पडली होती. त्याच्या पोराला ते मेडिकलहून औषधाची बाटली आणायला लावली. खेड्यामधलं वातावरण होतं, बीडला जा म्हणले आणि त्या औषधाची बाटली घेऊन ये आमके आमके मेडिकलहून. मग त्यानं काय केलं, औषधाची बाटली बी नेली आणि 2.5 मीटर कपडा नेला पांढरा. तो म्हणला पप्पा हे औषध, हे कपडा. म्हणले कपडा कशाला. म्हणला मला काय वाटलं आजी जिवंत असली तर औषध पाजा आणि मेली असली तर कपडा घेऊन जावा, जवळ आहे का. म्हणला या या जा जा. म्हणजे आगाव काम आहे. आणि काय नुसते सांग कामे असते. सासून सुनान सांगितलं ए सुनबाई मी बाहेर जाऊन येते, पातेल्यात दूध आहे आणि मांजरीने पेल बघ, नाही पिऊन देत. म्हणले जा. बिनधास्त सासू बाहेर गेली आणि सुना देखत कुत्री घरात आली, सगळं दूध पिऊन गेली. सासू आल्या बघ ती पात्याला रिकाम, ती म्हणते पातेल्यातलं दूध गती म्हणते पेली माय कुत्री. आणि तुला म्हणले नव्हते माय मांजरीच म्हणलात, म्हणले कुत्रीचं कुठे नाव घेतलं होतं. म्हणली मी मांजरच बघत बसले आणि कुत्री कशाला हाणू. म्हणली म्हणजे हे सांग कामी हो. भगवान म्हणले हो का आगावपणा करू नका, चला. अहो आले जवळ, हे दोघं नवरा पलंगावर बसले होते. जसे बसले तसेच मानावर मान टाकून झोपले, अंतरायला नाही ना पांघरायला नाही. भगवान म्हणले चला आता. आणि मग देवानं काय केलं, सगळे 10 दिवशी गाडगे कामे केले आणि पोराला सांगितलं तुम्ही जा आता. ही गवळण आपल्याला बांधीन म्हणली होती ना, पण मीच बांधतो हिला. मग गवळणीची वेणी घेतली, गवळ्याची दाढी घेतली आणि बांधली गाठ आणि लवकर जाग येण्यासाठी दिलं एक मुंगसाचं पिलू मध्ये सोडून. ज्यावेळेला ते मुंगसाचं पिलू गुदगुल्या करायला दोघं नवरा बायको आरबडे घाबरले ना, ते काहीच बोलताना ते नवऱ्याला म्हणते अहो उठा उठा उठा, सुमुंग 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 सुमुंग. नवरा म्हणला बिघडीस का काय, सुमुंग नाही मुसुंग 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 मुसुंग. कारण याला मुंगसच म्हणताय. अहो दोघांची ज्या वेळेला धांदड उडाली आणि त्याच्या दाढीला झटका बसला. म्हातारा म्हणला लाज वाटायला पाहिजे, तू टिंगल करते माझी. मस्त होवनिया मातली धांग, सोड माझी दाढी. तिने सांगितलं तुम्हीच माझी वेणी सोडा. बघत येतं गाठ मारलेली, सोडिता सुटे ना, तोडिता तुटे ना, जाळीता जळे ना, काही केला. कशी सुटल आणि कशी तुटल. अहो आपली ना आपल्या पत्नीची ब्राह्मणानं मारलेली गाठ आपल्याला मातीत घातल्याशी सुटत नाही, आणि देवानं मारलेली गाठ कशी सुटते हो. तुम्हाला सांगू डॉक्टर साहेब, मी लग्नामध्ये सोनं खरेदी करायला गेलतो ना तिथं लोळगे अण्णाच्या दुकानात. ते मला म्हणले महाराज सगळ्यात महाग दागिना कोणता घेतलाय तुम्ही सोन्याचा. मी म्हणलं मंगळसूत्र. ते म्हणला ते तर 2 माशाच असतं, महाग कसे. मी म्हणलं पण अजून खर्च करतोय त्याच्यावर आणि अजून किती होईल ठरला नाही, अजून त्याचा काय भाव झाला नाही, किती रुपयापासून जाते. त्यात तेवढंच नसतं घेतलं ते कुठं नव्हतं ना. आता काय सांगा, ते काय कमी स्वस्त आहे का मंगळसूत्र. आता तसं देवानं मारलेली गाठ कशी सुटते. अहो तुटत नाही सुटत नाही. बाय मग भगवंतानी 4-200 पोरं दारात आणून उभा केले. इकडे म्हणले बाहेर निघणारच आहेत. आता तुटत नाही सुटत नाही. मग बायकोला म्हणला काय कर, स्वयंपाकघराचा विळी घेऊन ये, आपण कापून काढू. ती म्हणते दोघं चला. हे गेले स्वयंपाकघरात, विळी घेतली, नावीला झाला, निघाले रस्त्यानं. भगवान बापाच्या मांडीवर जाऊन बसले. आता लग्नात नवरा नवरीची पद्धत वेगळी आहे, ह्यांची वेगळी होती. लग्नात कसं असतं, नवरदेव पुढं नवरी माग. हे तसं नव्हतं, नवरी पुढं नवरदेव माग होता. कारण तिची वेणी ह्याची दाढी होती ना. उलट चलत होते, चलू द्या उलट, पण जोडा सुद्धा बिजोडा होता. बाई होती 11 वार आणि हे होतं 5 वार. जे असं ताणलं का नाही. तुम्हाला दमाने तरी चल ना म्हणला. आता उंची कमी असल्यामुळे गेली तिथं गवळ्याने. तिथं गेलं काय म्हणते, तिसऱ्याले धावाने म्हणे
दृष्टीनं बघितलं बरोबर गाठ सुटली बऱ्याचशा खोड्या सगळ्या सांगून आपला वेळ घेत नाही. अनेक खोड्या करत असते. यशोदा कंटाळे, कृष्णा काय उनी का करीतोशी चोरी करू नको, कोणाच्या घरी जाऊ नको. तरी भगवान ऐकत नाहीत. यशोदा म्हणली उद्यापासून शाळेत जा. पहिली शाळा म्हणजे गाई राखणे. तिकडे गेल्यावरही खोड्या सोडल्या नाही. गोधनी चारावया जातो शारंग पाणी, मार्गी भेटेली राधिका गवळणी, कृष्ण दान मागे निर्या सोडणी, तव ती देखील सुद्धा जननी हो. दैदूत घेऊन जाणाऱ्या गवळणी बघितली आडच. एक गवळण पाण्याला गेली, तिची घागर फोडली, परत आली आणि उरज भाषेमध्ये गाणं सांगते. देखे देखे गे यशोदा माते, देखे गे यशोदा माते, विष्णुपंत लयच अवघड झालं. चष्मा नसल्यावर गोळच होत सगळं. देखे देखे गे जसोदा माय छे, तारो चोरिया न मुझे गारे देव छे, जमुना के पाणी अमय जावचे बेच मिले के. सगळे सोंगडे गोळा करायचे, नाना प्रकारचे खेळ खेळायचे. विटे, दांडू, चेंडू, लगोऱ्या, होतो हमामा, लपंडाव, नाना प्रकारचे खेळ चालू असताना काही गोपाळ म्हणले देवा बाकीचे खेळ खेळताना बरं वाटतं, पण लपंडाव कसा खेळावा. कृष्णा कैसे खेळू लपंडाई, आनंद लोतीने तुझे देही. लक्ष देऊन आहे का, लक्ष देऊन. गोपाळ म्हणले आम्ही कुठे लपलो तरी दिसतंय. मग लपंडाव आणि एवढं जर सगळ्याला कळालं पापच कुणी करणार नाहीत, लक्षात ठेवा. अहो आपण देव फक्त देवळापुरतं समजितो, दरवाजापर्यंत बिडी जाते आणि जवळ गेल्यावर हात मागं करून डोकं टेकते. त्याला वाटतं इकाडी बिडी काय दिसते त्याला, आता इतका येडाय होय तू. आणि ते गोपाळ म्हणले आम्ही कुठे लपलो दिसतो, लपंडाव नकोच. दुसरा म्हणला कोणताच नको, बंद करा आता, सोमवार सोडायचा, उपास सोडायचा टाइम झालेला. खांदी 12 पोटी भो, काय खेळायचे शोक तो का म्हणे आता, खेळ मोडावा परता, काम सारोनी सकळ, मिळून आवगे गोपाळ. झाली आता वेळ म्हण त्यांना सुधोऱ्या, चला वळू गाई, बैसू जेऊ एक हे ठाई, बहु केली वनवन, पाय पिटे झाला चिन. सगळ्यांच्या सुधरे एकत्र करा आणि भगवंत माझ्या हे तैसे पाहे, नाही तरी घरा जाय, चोरून या माय नवने ताना. एक गोपाळ म्हणतो तो का म्हणे हरी, माझे कोणी नाही घरी, नका करू दुरी माझे पाय वगैरे. काला 3 प्रकारचा, खडकी सोडल्या मोठा, आजीचा दही काला गोमटा, हरी नामाचा खिचडी काला, प्रेमी मोहिला साधने. तुका म्हणे कालान कोठे अभेद देखील, जीव प्रमाद खरा कालाय. आणि मिळण्याच्या ठिकाणी आमच्या वारकरी संप्रदायामध्ये या वैकुंठ तो ऐसे नाही कवळ काही, तुका म्हणे काला वैकुंठ. आपल्याला माहिती 33 कोटी देव माशाच्या रूपाने यमुनेच्या डोहामध्ये आले. काळ्याच्या आशे देवजळी झाले मासे, पण पुसून हाशी टिरी सांगाते हात. गोपाळाला हात धुवायला जाऊ दिले नाही. म्हणले मग हात कुठं पुसायचे, म्हणजे इथं पुसा. इथं का पुसायचं दिघे साहेब, त्याचं कारण सांगतो. आपल्या अंगामध्ये नकापासून शेंडीपर्यंत 33 कोटी देवता आहे, तिथं कुठलीच देवता नाही, म्हणून पुसा. विठ्ठल विठ्ठल. काला तर देव त्याला मिळू द्यायचा नव्हता ना. आमच्या देवाने एकच विचार केला, यांना माशाचं रूप घेता आलं. मग आमच्या वारकऱ्याच्या रूपात येऊन बसले असते तर काय बिघडलं असतं. मग ज्याला वारकरी बनायची लाज वाटते ना, लाजे त्याशी वाटा नाही. मग खरा काला प्राप्त हो असं वाटतं ना, तर पवित्र तुळशीच्या माळी गळ्यात घाला आणि पवित्र अंतकरणाने परमार्थ करा. लक्षात ठेवा, काला हा वारकऱ्याला मिळतो, माळ करायला मिळतो. आपण बिना माळीचे रात्रभर ओरडत बसलो रो बाबा आता देव म्हणतो दिवस नको तर म्हण ना, तुझं माझं नातच नाही तर काय बघायचं संबंध आहे. अहो ज्या बाईच्या गळ्यात मंगळसूत्र नाही तिला नाव घेण्याचा अधिकार आहे का, आणि घेतलं तर खरं आहे का. म्हणून माळकर काला कोणाला मिळतो, एक काला वाटू एकमेका. वैष्णव निका, वैष्णव म्हणू जया, आणि अवघी देवावरी असा काला त्या वारकऱ्याला मिळतोय. म्हणून सगळ्यांना विनंती, खरा काला प्राप्त असं वाटतं ना, पवित्र तुळशीच्या माळी गळ्यात घाला, पवित्र अंतकरणाने परमार्थ करा आणि तिना धर्म नाविचारानं वागून